रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। मुखी घेता हरिनाम धन्य तो जीव जगी झाला। ऐकुनी कीर्तनी हरिनामाचा अमृत जरा श्रवण भक्तीचा हा सोळा। कला खाऊ दही भात वाचे मुखी घेऊ हरिनाम। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री मारुती मंदिर देवस्थान श्री क्षेत्र मोह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोह या ठिकाणी श्री हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता शनिदेव गणपती महादेव पिंड आणि मुंजाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण या निमित्त अखंड हरिनाम महाप्रसाद कार्यक्रम सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सुमधुर श्रुश्राव्य कीर्तन बुधवार 8 मे 2024 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत प्रेममूर्ती हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीद्वारे काल्याचे श्रुश्राव्य कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप होत हा मंदिर स्थापना कलशरोहण आणि देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता होत हा भक्तिमय सोहळा संपन्न झाला। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली। एकदम आनंद वाटला। प्रकाश विठोबा नाचले हिंगणवाडी या सोहळा पाहून जसं काही स्वर्गातच ते झाला पांडुरंगासारखं ते झाला। असं काही गोष्टीला असं आनंद राहावा असं जी प्राणप्रतिष्ठा सोहळा व कीर्तन सोहळा आमचे मित्र या गावचे सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ बोडके व तसेच सरपंच प्रदीपभाऊ साळवे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, या 7 गावांमध्ये असा कार्यक्रम आजपर्यंत बघायला मिळाला नाही। सांप्रदायिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने मोठे नावाजलेले कीर्तनकार या गावासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले। खरोखर मी आमच्या वडजिरे गावाच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो। धन्यवाद। आज या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आज जो सुंदर असा आहे मंदिर, या मंदिरात जे गावकऱ्यांचं योगदान आहे त्या योगदानामागे आमचे माजी सरपंच सुदामभाऊ बोडके असतील, सध्याचे सरपंच प्रदीपभाऊ साळवे असतील आणि गावकऱ्यांनी जी देणगी दिलेली त्या देणगीमधून हा वर्ष 26वे अखंड हरिनाम सप्ताह जो आपण देई, या सप्ताहानिमित्त सर्व आलेले भाविक यांचं असंच बोलणं आहे की या पंचकृषीमध्ये या तालुक्यात नव्हे तर या जिल्ह्यात सर्वात महाराष्ट्रातील नामवंत असे कीर्तनकार या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली। असे नावाजलेले कीर्तनकार आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं सर्व बाहेर गावून आलेल्या भाविकांचे मनापासून आभार मानतो। श्री हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता माता तसेच शनिदेव गणपती महादेव पिंड मुंजाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मोह वर्ष 26वे गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी 29, 30 आणि 1 मे या 3 दिवशी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। असं साधू महंतांच्या हस्ते या ठिकाणी कलशारोहण सोहळा पण या ठिकाणी पार पडलेला आहे। त्याचप्रमाणे दिनांक 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तो सप्ताह पण या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी पार पडलेला आहे। त्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार यांनी या ठिकाणी या कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यांच्यावरी आणि अतिशय उत्साहात आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि या सोहळ्यासाठी पण अनेक ग्रामस्थ त्याचप्रमाणे बाहेरचे जे भक्तगण असतील त्यांनी पण या ठिकाणी मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि अतिशय उत्साहात हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। आलेल्या सर्व भाविकांचे मी आपल्या ग्रामपंचायत तसेच जय बजरंग बांधकाम समिती जय बजरंग भजनी मंडळ यांच्या वतीने मी खूप आभार मानतो। आणि ज्या कीर्तनकारांनी या ठिकाणी सेवा दिली त्याचप्रमाणे गायक असतील खिल्लारे गुरुजी असतील सदानंद महाराज कडुळे असतील त्याचप्रमाणे विकास महाराज बेलुकर संकेतजी आरोटे यांनी पण या ठिकाणी सेवा दिली त्यांचे पण मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। श्री क्षेत्र मोह या ठिकाणी सुरू असलेला अखंड हरिनामाचा जागर श्री हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता माता शनिदेव गणपती महादेव पिंड आणि मुंजाबा अशा देवतांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण त्या निमित्ताने हा सुरू असलेला नामाचा गजर हरिनाम सप्ताह आज काल्याचं कीर्तन मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि आनंदात संपन्न झाले।
कीर्तन सेवा समाधान महाराज शास्त्री शर्मा यांनी दिली। त्यांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व वारकरी मंडळाच्या वतीने त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली अशा सर्व दानशूर व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आम्हाला पंचक्रोशीतील लाभलेले सगळे भाविक भक्तगण भजनी मंडळ त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमचा हे 26वे वर्ष सप्त्याचं, येणारं पुढील वर्ष हे 27वे वर्ष असणार आहे। आम्हाला या कार्यक्रमासाठी आताच भरीव अशी देणगी आणि संत पंगत असेल, संत पूजन असेल, हे आमचं पुढच्या वर्षीचं नियोजन आताच झालेलं आहे। त्यामुळे अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये हा पुढील वर्षाचा आमचा सप्ताह संपन्न होणार आहे। या सर्वात पुढच्या वर्षाचं पण आजच आमंत्रण आम्ही आपल्या सर्वांना देऊन ठेवतो। आपण सर्वांनी पुढच्या वर्षी पण इतक्या मोठ्या गर्दीने, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्याला नम्र आवाहन करतो आणि थांबतो। 29 तारखेपासून आपल्या बजरंगबली प्राणप्रतिष्ठा तसेच हनुमान मंदिराची जीर्णोद्धार सोहळा हा संपन्न होत आहे। तर या ठिकाणी आपले राम लक्ष्मण सीता तसेच महादेव आणि मुंजाबा गणपती बाप्पा यांचं या ठिकाणी आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीनं सर्व आलेल्या भाविकांचे आम्ही आभार व्यक्त करतो। या ठिकाणी मी प्रदीप शिंदे सर या मोह गावामध्ये शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि गेल्या 26 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची या मोह गावातील परंपरा आणि याची देही याची डोळा मी आज अनुभव घेतलाय। प्रत्यक्ष संपूर्ण गाव अगदी भक्तिरसामध्ये न्हावून निघालेलं आहे आणि गेल्या 7 दिवसापासून या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी या गावचे सरपंच आदरणीय प्रदीप भाऊ साळवे, त्याचप्रमाणे सुदाम भाऊ बोडके आणि संपूर्ण गाव तरुण टीम ही अतिशय पुढाकार घेऊन या ठिकाणी अतिशय मोठं असं भव्यदिव्य आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे पाहून निश्चितच खूप आनंद झाला आणि संपूर्ण गावामध्ये एक चैतन्यमय असं वातावरण आहे आणि यामुळे हा सप्ताह म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने याचा उल्लेख केला जाईल असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि खूप आनंद वाटला की संपूर्ण गावामध्ये एक भक्तिमय असं वातावरण, एकोपा आणि संपूर्ण गाव हे या भक्तिपरसामध्ये तल्लीन होऊन नाचत आहे आनंदाने। आणि इथं जे कार्यक्रम झाले अतिशय प्रख्यात असे महंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि प्रबोधनकार यांनी या गावामध्ये खूप मोठी जागृती केलेली आहे आणि म्हणूनच निश्चितच मोहचा अखंड हरिनाम सप्ताह हा या महाराष्ट्रामध्ये सदैव गाजत राहतोय। मागे स्वयंपाकाच्या जवळ पातेल्यांपाशी जेवढी गर्दी आहे त्यांनी गर्दी कमी करायची आहे, वारेकऱ्यांना अडचण येते। मागे स्वयंपाकाच्या जवळ पातेल्यांपाशी जेवढी गर्दी आहे त्यांनी गर्दी कमी करायची आहे, वारेकऱ्यांना अडचण येते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।